पाहू शकता आज भिलदरी येथे आम्ही जे पाण्याचे रस्ते होते लोकसहभागातून 6 किलोमीटर रस्ता लोकांनी पैसे जमा करून हे रस्ते बनवलेले आहे। पण रस्त्याला आम्हाला आता मुरुम टाकणे आहे, त्यासाठी शासनाने आम्हाला परमिशन द्यावी, कारण की पैसा लोकांनी जमा करून हे काम चालू केलेलं आहे। आणि आता मुरुम मातीचं रोडवर असल्यामुळे पाहू शकता चिखल झालेलं आहे। शाळेचे लहान लहान मुलं शाळेत येत आहे, सायकली खाली पडत आहे। पाहू शकता सायकलीवर जाण्या येण्यासाठी लहान मुलांना खूप त्रास होत आहे। शासनाने आम्हाला लवकर मुरुम टाकण्यासाठी परमिशन द्यावी। आम्ही लगेच हे मुरुम टाकण्यासाठी आम्ही बंदोबस्त करणार आहे। खूप हाल होत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी। सायकल जातात रस्त्यानं, खूप खराब रस्ता झालेला आहे ना, पूर्ण गारा झालेला रस्त्यानं। पाहू शकता विद्यार्थ्यांना जाण्यासाठी सकाळी संध्याकाळ खूप कसरत करावं लागत आहे। पाहू शकता इकडे रस्ता पूर्ण टोटल खराब झालेला आहे। लवकरात लवकर आम्हाला परमिशन मिळाली तर आम्ही सुरुवात करू। खूप खतरनाक रस्ता झालेला आहे, चिखल झाल्यामुळे रस्त्याने चालणं शक्य नाही। पाहू शकता मुलांचे लहान मुलांना सायकलीवरून खाली पडत आहे, गाड्या चालत नाही, लहान मुलं खूप पडत आहे। पाहू शकता किती लहान मुलगी आहे, त्याला रस्त्याने चालता सुद्धा येत नाही, एवढं चिखल आहे। कसं जा शाळेत, आणि 3 किलोमीटर गावात शाळेत यावं लागतं, अंगणवाडीमध्ये व बालवाडी शाळेत। 9वी 8वीपर्यंत शाळा आहे गावात। हे मुलाला रोज सायकलीवरून पडतो, रोज गाडीवरून पडतो, खूप हाल होत आहे लहान मुलांचे। तरी आम्हाला शासनाने लवकर आम्हाला परमिशन दिली तर आम्ही मुरुम टाकू। ओके, धन्यवाद। पाहू शकता भिलदरी येथे आम्ही 3 किलोमीटर रस्ता लोकसहभागातून केलेला होता। त्या रस्त्याचे हाल पाहू शकता, शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी किती त्रास होत आहे, गाड्या सायकली पडत आहे। पाहू शकता विद्यार्थ्यांना या रस्त्याने चिखल झालेला आहे। लोकसहभागातून हे काम केलेले आहे, पण रस्त्याला आम्हाला मुरुम टाकण्यासाठी परमिशन मिळत नाही आहे आणि खर्च खूप जास्त होत आहे। त्यामुळे आम्ही आता सतत वारंवार ऑफिसला चक्रा मारत आहे मुरुम टाकण्यासाठी। शासनानं आम्हाला परमिशन द्यावी, आम्ही मुरुम लगेच टाकणार आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी खूप कसरत करावं लागत आहे। पाहू शकता इकडे किती पाण्यातून जावं लागत आहे, पूर्ण चिखल, आणि सायकलीवर जाताना मुलांना खूप हाल होत आहे। आम्ही जवळपास गावात 6-7 किलोमीटर लोकसहभागातून काम केलेलं आहे। हे पण आम्ही स्वतः काम करायला तयार आहे, फक्त आम्हाला मुरुम टाकण्यासाठी परमिशन द्यावी। पाहू शकता शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी किती चिखलमध्ये जावं लागत आहे, खूप हाल होत आहे विद्यार्थ्यांना। आम्हाला लवकरात लवकर मुरुम टाकण्यासाठी शासनाने परमिशन द्यावी, कारण की हे मुलगा रडत आहे, लगी रस्ता खराब आहे ना, चालता येत आहे का? किती हाल होत आहे, सायकलीवर चालता येत नाही, मोटरसायकलवर चालत नाही, खाली पडरोल आहे चिखलमध्ये तुम्ही। हे रस्त्याला मुरुम टाकून द्यायला पाहिजे ना। पाहू शकता शाळेचे विद्यार्थी येत आहे, शाळेचे लहान विद्यार्थी, यांना पाहू शकता खाली पडत आहे, ते खूप चिखल आणि पाणी असल्यामुळे त्यांना जाणे शक्य नाही आहे। आणि साईडला जात आहे, हे मुलगी 2दा पडली रस्त्याने येता वेळेस। पाहू शकता लहान मुलं पडत आहे आणि कडाला जात आहे, उंचू काटाची भीती असल्यामुळे हे रस्त्याला लवकर तहसीलदार साहेबांनी आम्हाला परमिशन द्यावी आणि मुरुम टाकण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे। आम्ही स्वतः खर्च करून गाव लोकवर्गणी जमा करून हे रस्त्याला आम्ही करणार आहे, तरी आम्हाला लवकरात लवकर परमिशन मिळवून द्यावी आणि मुरुम टाकण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे शासनाने। पाहू शकता रस्त्याचे हाल।